नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन करून घ्या, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. मित्रांनो, निकालाचे दिवस जसे जसे जवळ येत आहे तसे तसे आता नवीन नवीन खुलासे होत आहे. आता अर्जुन थेट त्या पोलीस इन्स्पेक्टर सरंजामेपर्यंत पोचला आहे, जो पोलीस डिपार्टमेंटमधला महिपतचा माणूस आहे. तर आजचा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आजचा भाग सुरू होतो. प्रियाने आता पूर्णाजीसोबत जे काही केलं ते सायली आता अर्जुनला सांगत असते. सायली अर्जुनला म्हणते की प्रियाला असं वागून काय मिळतं ना, मला तर काही कळतच नाही. कुठे रविराज काका आणि प्रतिमा आत्याचा स्वभाव आणि कुठे या मुलीचा स्वभाव. तर आता अर्जुन सांगू लागतो सायलीला की आम्ही जिथे गेलो होतो ना, तर आम्हाला कळलं की प्रतिमा आत्याची तब्येत बिघडली होती. नाही म्हणजे सिनियर आमच्या सोबत असताना एकीने सुमन काकूंचा त्यांना फोन आला होता. तर आता सायली एकदम घाबरायला लागते काय झालं म्हणून, आणि ती काळजीत पडते. तर आता सायली विचारू लागते काय काय झालं, प्रतिमा आत्याला चक्कर वगैरे आली का? आणि सायली म्हणते की मी फोनच करते लगेच. आणि सायली आता फोन करते आणि अर्जुन म्हणतो की फोन स्पीकरवर ठेव, म्हणजे मला पण कळेल काय झालं ते. तर बघा प्रेक्षकांनो, इथे आता प्रतिमा गाळगुळ झोपली असते आणि आता रविराज तिचा फोन घेतो. तर आता सायली लगेच बोलायला लागते की हॅलो प्रतिमा आत्या, तुम्हाला बरं वाटत नाही आहे का हो? काय झालं? तुम्हाला पुन्हा चक्कर वगैरे आली का? बरं वाटतंय का आता? काय झालं सांगा ना. तर त्यावर आता रविराज बोलतो, अरे सायली, मी रविराज काका बोलतोय, प्रतिमाला आता झोप लागली आहे. मगाशी ती खूप घाबरली होती पण आता ती ठीक आहे. तर आता सायली विचारते घाबरल्या होत्या पण का? तर आता त्यावर रविराज सगळं सांगू लागतो की तिला असा भास झाला होता की नागराज तिचा खून करण्याचा प्रयत्न करतोय. तर त्यावर आता हे ऐकून सायली आणि अर्जुनला धक्का बसतो आणि दोघेही आता एकमेकांकडे बघू लागतात. तर आता सायलीला शंका येते आणि सायली म्हणते त्यांना असे भास कधीपासून यायला लागलेत? त्यावर आता रविराज म्हणतो की अगं तिला असे छोटे मोठे भास हे होतातच ना, पण यावेळी जरा गंभीर दिसते प्रकरण. पुढे आता रविराज म्हणतो सायलीला की तू काळजी नको करूस, मी तिला उद्या डॉक्टरकडे घेऊन जाणारच आहे. आणि सायली मी आता फोन ठेवतोय हां, माझ्या आवाजाने प्रतिमाची झोपड नको व्हायला. त्यावर आता सायली म्हणते की हो ठीक आहे, मी उद्या फोन करेन. तर प्रेक्षकांना इकडे बघा, आता प्रिया काय करते. प्रिया आपल्या रूममध्ये असते, ती विचार करत असते की कसे सगळेजण आता हिच्या विरोधात जायला लागले आणि ते तिला आता सहन नसतं होत. म्हणून आता ही त्या अश्विनचे कानं भरते. आता तिला जसंच कळते की अश्विन येणार आहे, लगेच ही आपली बेडवर जाऊन बसते आणि आपली मान खाली टाकते. तर आता अश्विन विचारतो काय गं तन्वी, काय झालं तुला रडायला? तर आता बघा ही प्रिया म्हणते, अरे अश्विन तुम्हाला एकदाच सांगच मी कशी राहते, माझी काहीच चूक नसताना सगळे मला खूप बोलतात. मी आज पूर्णाजीची मदत करायला तिला हात द्यायला गेले आणि मग काय झालं, चुकून काय माहिती कसा तो बॉक्स खाली पडला आणि मग सगळे मलाच बोलायला लागले. तर तो थोडासा तुटला, जास्त काही झालं पण नाही त्याला. आणि आता ही रडत रडतच सांगत असते अश्विनला आणि म्हणते बघ ना, माझी चूक नसताना मी इतक्या वेळा सॉरीसुद्धा म्हणाले पण सगळे मला खूप बोलले. बघा प्रेक्षकांनी हिने एकदा पण सॉरी नसतं म्हटलं आणि हे आता खोटं सांगत असते. तर आता त्यावर अश्विनीला म्हणतो की बरं ठीक आहे, तू शांत हो, तू काळजी करू नकोस, मी उद्याच सगळ्यांशी बोलतो आणि त्यानंतर तुला कोणीही विनाकारण ओरडणार नाही याची जबाबदारी माझी. आणि अश्विन तसं करतो सुद्धा. तर इकडे आता सीन शिफ्ट होतो. अर्जुन सायलीला म्हणत असतो की हो ना, प्रतिमा आत्याची तशी ट्रीटमेंट पण नीट चालू आहे आणि त्याचे इफेक्ट पण दिसत होते, मग अचानक काय झालं? तर आता सायली चिडते आणि म्हणते मुळात तुम्ही रविराज काकांबरोबर घरी का नाही गेलात? अशा वेळेस कुठलीही मदत लागू शकते आणि तुम्ही मला पण नाही सांगितलं. तर आता अर्जुन म्हणतो अगं हो, पण सिनियरनेच मला सांगितलं नको येऊ म्हणून. अगं तू माझ्यावर का चिडतेस? तर आता सायली म्हणते सॉरी, काळजीपोटी चिडचिड झाली हो माझी, पण तुम्ही यातलं काही घरी कोणाला सांगू नका हा, सगळे काळजीत पडतील. आणि नागराज काकांमुळे आता प्रतिमा आत्याला असा भास झाला हे ऐकून पूर्णाजींना खूप वाईट वाटेल हो. आधीच तर त्या प्रियामुळे खूप अस्वस्थ आहे. तर आता अर्जुन म्हणतो की तुझ्या मनात घरातल्या प्रत्येक माणसासाठी किती प्रेम आहे, पण आता हे फक्त त्यांना कधी कळेल? तर त्यावर सायली म्हणते नक्की कळेल, मी आईंची मुलगी आणि पूर्णाजींची नात आहे, म्हणून आता त्यांच्या मनातलं माझं स्थान मला नक्की मिळेल. आणि बघत राहा प्रेक्षकांना, पूर्णाजी आता सायलीला एक गिफ्टसुद्धा देतात. तर बघा इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि अश्विन एक फाईल शोधत असतो. तर अश्विन विचारतो या प्रियाला की तन्वी अगं माझी डॉक्युमेंटची फाईल होती गं, तू बघितलीस का? तर ही प्रिया म्हणते नाही, मी नाही बघितली. तर आता अश्विन एक ड्रॉअर उघडण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणतो अगं हे लॉक का केलं आहेस? तर त्यामध्ये असतं या प्रियाचं म्हणजे खऱ्या सायलीचं गाठोडं. आता ही प्रिया मनात विचार करू लागते, अरे यात तर सायलीचं म्हणजे खऱ्या तन्वीचं, लहान तन्वीचं यात गाठोडा ठेवलं आहे, आता मी कसं करू? तर त्यावर आता अश्विन म्हणतो अगं याची चावी कुठे ठेवली आहे तू? तर आता ही प्रिया खोटं सांगते आणि म्हणते की चावी मला नाही माहिती कुठे ठेवली आहे, पण त्यात तुझे कुठल्या डॉक्युमेंटची फाईल वगैरे नाही आहे, त्यात आहे ना माझे डिझाईन्स आहे,
आपले कॉलेजचे फॅशन डिझाईन्सचे. तर आता त्यावर अश्विन म्हणतो, अगं पण त्याला लॉकबिक करायची काय गरज आहे, ते असं ओपन ठेवलं तरी चालेल ना. त्यावर आता ही प्रिया म्हणते, हो ठीक आहे, जा आता तू जरा फ्रेश हो, मी शोधते ना. त्यावर आता अश्विन म्हणतो की बरं ठीक आहे, आणि अश्विन तिथून चालला जातो आणि ही प्रिया आता घाबरू लागते. तर बघा प्रेक्षकांनो, इकडे आता सायलीला झोप नसते लागत, कारण पूर्ण आजीचा तो बॉक्स तुटला असतो जो खूप जवळचा असतो. तर सायली आता मध्यरात्री उठते आणि आता विचार करू लागते की कसं काय करू या बॉक्सचं, की पूर्ण आजी परत खुश होतील. तर सायलीला आता सुचतं आणि सायली त्यावर छान असं डेकोरेट वगैरे करते आणि छान असा ग्लू वगैरे लावून त्याला चिपकावून टाकते. आणि त्यानंतर आता सायलीला झोप लागते आणि सायलीने तो बॉक्स पहिलेपेक्षा पण खूप मस्त करून ठेवला असतो. आता दुसरा दिवस उगवतो. सायली आता अर्जुनसाठी कॉफी घेऊन येते आणि अर्जुन काहीतरी विचार करत असतो. तर सायली म्हणते, काय हो, कसला विचार करताय तुम्ही. तर अर्जुन म्हणतो की साक्षीच्या खोट्या रिपोर्ट्सबद्दल मी विचार करतोय. हे जर खरंच त्या पोलीस डिपार्टमेंटमधल्या कोणीतरी खोटं ते रिपोर्ट तयार केले असतील तर ते खरंच खूप जास्त कॉम्प्लिकेटेड होणार. तर आता सायली म्हणते, मला एकच गोष्ट नाही कळत आहे. त्या लोकेशन रिपोर्टमध्ये असं दिसतंय की साक्षी आश्रमाच्या जवळ SK रोडला आली होती, पण आपल्याला तर हे माहितीच आहे की साक्षी आश्रमात आत आली होती, पण असं रिपोर्ट्समध्ये का नाही दिसत आहे. त्यावर आता अर्जुन म्हणतो, याचा अर्थ की साक्षी जेव्हा आश्रमाच्या जवळ पोचली असेल तेव्हा तिचा फोन बंद झाला असेल, म्हणून पुढचं लोकेशन आपल्याला दाखवत नाही आहे. पण इथे आता नेमका प्रश्न हा येतो की तिथेच तिचा फोन स्विच ऑफ कसा झाला. आणि ह्या खोट्या लोकेशन रिपोर्टचा जो फ्रॉड आहे तो मी आता खोडून काढणारच आहे. तर आता सायली म्हणते, बरं मी आता खाली जाते आणि नाश्त्याची तयारी करते, तुम्ही पण येताय ना खाली नाश्ता करायला. तर अर्जुन म्हणतो की हो हो, मी थोड्या वेळाने येतो. आणि आता अर्जुन सायलीला सांगतो की मी आणि चैतन्य इन्स्पेक्टर सरंजामेकडे जाणार आहोत. विलास मर्डर केसच्या वेळेस ते ऑफिस इन्चार्ज होते, त्यांना जरा विचारून बघूया म्हटलं की त्यांना काही माहिती आहे का या खोट्या लोकेशन रिपोर्ट बरोबर. तर सायली म्हणते, बरं ठीक आहे. आणि सायली आता तो रात्री तिने बनवलेला छानपैकी तो बॉक्स काढते पूर्ण आजीचा आणि घेऊन जात असते. तर अर्जुनचं लक्ष जातं. अर्जुन तिला थांबवतो आणि म्हणतो, काय. तर आता सायली म्हणते, हे पूर्ण आजींचा बॉक्स आहे, हे तुटलं तेव्हा त्यांना किती वाईट वाटलं होतं आणि आता मी तो माझ्या परीने नीट करण्याचा प्रयत्न केला आहे, आता बघूया त्यांना पसंत पडतोय का ते. तर त्यावर अर्जुन म्हणतो की नक्कीच पडणार, खूप सुंदर केलं आहेस तू आणि पूर्ण आजी खूप खुश होतील. आणि तसंच होतं प्रेक्षकांनो. आता सायली लगेच खाली जाते आणि इकडे आता प्रिया आपल्या खोलीत असते आणि ती मनात विचार करू लागते की ते सायलीचा गाठोडा हे घरात ठेवणं खूप रिस्की आहे. त्यामध्ये मधुभाऊने सगळ्या सायलीच्या जुन्या आठवणी लपवून ठेवल्या होत्या. घरातल्यांना लगेच कळेल की सायलीच खरी तन्वी आहे म्हणून. आणि आता ही प्रिया मनात विचार करू लागते की एक काम करते, जर अश्विन हॉस्पिटलला गेला की लगेच ते गाठोडं काढते आणि दुसरीकडे कुठेतरी लपवून ठेवते. तर इकडे आता सायली नाश्त्याची तयारी करत असते आणि लपून आता सायली तो बॉक्स आणते आणि सगळ्यांच्या यायच्या आधी तिथे ठेवून देते पूर्णाजींच्या खुर्चीवर. तर आता एक एक करत तिकडे सगळेजण येतात आणि पूर्णाजी बसायला जातात. तितक्यात त्यांना तो बॉक्स दिसतो आणि आता तो बॉक्स बघून पूर्णाजी खूप खुश होतात आणि पूर्णाजी त्या बॉक्सकडे बघतच राहतात. तर सायली आता एक एक करून सगळ्यांना नाश्ता वाढत असते, पण पूर्णाजींचं लक्ष त्या बॉक्सकडेच असतं आणि पूर्णाजी खूप खुश झाले असतात. आता पूर्णाजी म्हणतात की वा, हा बॉक्स अगदी पूर्वीसारखाच दिसतोय, अगदी नव्यासारखा, कोणी जोडला हा. त्यावर आता अर्जुन म्हणतो की ही कमाल तुझ्या मोठ्या नाचसुनेने केली आहे. तर पूर्णाजी आता कौतुकाने सायलीकडे बघत असतात. तर आता ही प्रिया जळत असते. सायली म्हणते, पूर्णाजी मी माझ्या परीने प्रयत्न केला आहे, तुम्हाला आवडला का हा बॉक्स. तर पूर्णाजी म्हणतात की हो, खूप छान दिसतोय. आणि आता पूर्णाजी म्हणतात, अर्जुन हा फक्त बॉक्स तुझ्या बायकोने जोडला नाही आहे, पण माझ्या मनातल्या आठवणीसुद्धा जपल्या आहेत. तर आता सायली खूप आनंदी होते हे ऐकून. तर आता ही प्रिया लगेच म्हणते, इतकं काही कौतुक करण्यासारखं नाही आहे. नाही म्हणजे मी आज देणारच होते तो रिपेअर करायला. तर आता या प्रतापला नवल वाटतं आणि म्हणतो, तो हो का. आणि आता अर्जुनसुद्धा म्हणतो की हो का, म्हणजे जो बॉक्स तुला जुना आणि फालतू वाटत होता तोच बॉक्स का. आणि आता प्रताप म्हणतो की सगळ्यात महत्त्वाचं, सायलीने तो बॉक्स काही रिपेअर करून नाही आणला, तर स्वतः जोडला आहे. आणि आता प्रताप म्हणतो अर्जुनला की अर्जुन, आता या बॉक्समध्ये पूर्णाईंबरोबर सायलीच्यासुद्धा भावना गुंतल्या आहेत. आता प्रताप म्हणतो, प्रियाला पण कुणाच्या भावनांची किंमत तुला काय कळणार आहे तन्वी. तर तितक्यात आता तिथे अश्विन येतो आणि आता तो प्रतापलाच बोलायला लागतो आणि म्हणतो, डॅड दिस इज टू मच. बघा तेव्हा सगळे तुम्ही माझ्या बायकोला टोमणे मारत असता. काल ती बिचारी एकटी बसून माझ्या रूममध्ये रडत होती. आणि आता अश्विन सगळ्यांना म्हणतो की भावनांची किंमत तर तिला नाही तर तुम्हालाच नाही कळली. आता कल्पना म्हणते, अश्विन काल काय झालं ना हे तुला माहिती पण नाही आहे. तू जर का तिथे असतास ना तर तुला कळलं असतं की काल ही तन्वी कशी वागली आहे ते. आणि आता अर्जुन सांगत असतो आणि म्हणतो, आणि अश्विन पूर्ण आजीच्या त्या बॉक्सला. तर अश्विन त्याला थांबवतो आणि म्हणतो, दादा बस झाला ना,
मला खूप चांगल्यानंच माहीत आहे की तन्वीच्याबद्दल वाईट बोलण्यामध्ये तुमची ना स्पर्धा सुरू असते नाही का. आता सगळ्यांना याचं नवल वाटत असतं आणि ही प्रिया हसत असते. त्यानंतर आता अश्विन म्हणतो की तन्वी चल, यांचं इथे काय ऐकत बसण्याची गरज नाही आहे, माझ्याबरोबर चल तू हॉस्पिटलमध्ये, आणि रात्री पण येताना आपण जेवून परत येऊया. तर आता सगळ्यांना याचं आश्चर्य वाटत असतं आणि प्रिया आता मनात विचार करू लागते की अरे यार, मी जर याच्याबरोबर गेले तर ते सायलीचं गाठोडं कधी लपू. तर आता अश्विन म्हणतो अगं तन्वी चल ना. तरीही प्रिया म्हणते अरे अश्विन नको, असं करून कसं चालेल, ही सगळी आपलीच तर माणसं आहेत ना, आणि मी काय रोज आता घरी दिवसभर राहू शकणार आहे का. तर अश्विन म्हणतो प्रियाला की नाही, आपण उद्याचं उद्या बघूया, आता चल तू माझ्याबरोबर, आज इथे नाही थांबायचं. तर प्रिया आता म्हणत असते सारखे सारखे की नाही ना अश्विन, बस ना, राहू दे ना. तर आता अश्विन काही तिचं ऐकत नाही आणि तिचा हात पकडतो आणि म्हणतो चल चल, आणि अश्विन तिला घेऊन जातो. तर आता सगळेजण म्हणतात अरे हे काय याचं असं वागणं. आता पूर्णाजी म्हणतात की बायकोवर प्रेम असणं हे ठीक आहे, बरोबर आहे याचं, पण हा असा वेड्यासारखा का वागतोय. तर तितक्या तिथे आता चैतन्य येतो आणि सगळ्यांना म्हणतो गुड मॉर्निंग, आणि नंतर तो म्हणतो अर्जुन निघूया का आपण. तर आता सायली म्हणते अहो चैतन्य भाऊजी बसा ना 2 मिनटं, तुम्ही नाश्ता तर करून घ्या. तर चैतन्य बसत असतं तर अर्जुन म्हणतो नाही नाही अजिबात नाही, आमच्याकडे थोडाही वेळ नाही आहे, आणि अर्जुन आता चैतन्याला घेऊन जातो. तर प्रेक्षकांनो इकडे आता अर्जुन आणि चैतन्य आले असतात सरंजामेकडे, आणि आता अर्जुन म्हणतो इन्स्पेक्टर सरंजामे, मला एकाच गोष्टीचं नवल वाटतं आहे की त्या टेलिकॉम कंपनीकडे या साक्षीचं लोकेशन रिपोर्ट कसं नाही मागितलं. तेव्हा ऑफिस इन्चार्ज तुम्हीच होतात ना. तर सरंजामे म्हणतो की हो. पुढे आता अर्जुन म्हणतो मग आता ऑफिशियल मेल तुमच्याचकडून जायला हवा होता ना पोलीस डिपार्टमेंटकडून, मग तो गेला का नाही. त्यावर आता हा सरंजामे म्हणतो की ऑफकोर्स गेला होता ना. त्या कंपनीमध्ये राजेश नावाचा माझा एक मित्र काम करत होता, आणि मग पर्सनल ID वरून मी त्याला मेल केला. तर आता अर्जुन म्हणतो पर्सनल मेल ID वरून. तर हा सरंजामे म्हणतो की हो, मी त्यावरूनच साक्षीचे लोकेशन रिपोर्ट्स मागितले. तर आता चैतन्य म्हणतो 1 मिनिट, पण तुम्ही तुमच्या पर्सनल ID वरून मेल का केलात. तर त्यावर हा सरंजामे खोटा खोटा बोलतो आणि म्हणतो कारण जेव्हा मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये होतो तेव्हा मी माझं काम फक्त कर्तव्य म्हणून नव्हतो करत, तर पॅशन म्हणून मनापासून करत होतो, आणि मग मला असं वाटलं की पर्सनली कामं जरा लवकर होतात आणि चांगली होतात. तर आता अर्जुन म्हणतो की ओके, पण तो मेल तुमच्या मेलबॉक्समध्ये असेलच ना, बघूया. तर त्यावर आता हा सरंजामे पटकन तो मेल काढून देतो आणि अर्जुन तो वाचतो मेल, आणि त्या मेलमध्ये असतं की राजेश, मला साक्षी शिकरेचे 13 जानेवारीचे लोकेशन रिपोर्ट्स पाहिजे, पाठव. तर आता अर्जुन तो लोकेशनचे मेसेज वाचतो आणि म्हणतो की ठीक आहे घ्या. तर हा सरंजामे म्हणतो की हाच मेल जर का मी कंपनीला केला असता तर कमीत कमी 3-4 दिवस लागलेच असते, पण माझ्या मित्राने मला ते तासाभरातच पाठवलं, आणि ते रिपोर्ट्स मग मी कोर्टात सादर केले. त्यावर आता अर्जुन म्हणतो की बरं, थँक्यू सो मच, काही जर असलं तर मी तुम्हाला फोन करेल. आणि आता अर्जुन आणि चैतन्य निघणार. तितक्यात आता अर्जुनचं लक्ष एका कागदाकडे जाणाऱ्या प्रेक्षकांना, ज्यावरून आता अर्जुनच्या लक्षात येतं की हा सरंजामे फ्रॉड आहे. इकडे आता सीन शिफ्ट होतो, सायली किचनमध्ये असते आणि सायली आता म्हणत असते की पूर्णाजींचे वेळ चुकायला नको, आज थोडा उशीरच झाला. तितक्यात तिथे बघा आता अस्मिता येते आणि ती पाणी घेत असते. तर सायलीचं लक्ष आता अस्मिताकडे असतं की अस्मिताला काही हवं आहे का. तितक्यात आता भाजी चिरताना सायलीच्या बोटाला लागतं, आणि बघा आता अस्मितासुद्धा तिथे थांबते आणि सायलीला म्हणते अगं, आणि अस्मिता पटकन आता सायलीजवळ जात असते बघण्यासाठी. तर तितक्यात आता विमल येते आणि म्हणते सायलीताई अहो तर तुमचं बोट कापलंय, अहो तुमचं लक्ष कुठे असतं. तर त्यावर आता अस्मिता म्हणते बघावं तेव्हा ही वेंधळेपणा करत असते, अगं विमल त्याला हळद लाव. त्यावर आता विमल लगेच हळद घेते आणि सायली आता आश्चर्याने अस्मिताकडे बघतच राहते. आता सायली म्हणते अहो अस्मिताताई तुम्हाला काही हवं आहे का, इतक्या घाईने तुम्ही बाहेर आलात. तर आता अस्मिता म्हणते मला ते कॉफी हवी होती. आता अस्मिता खरं तर सायलीजवळ येत असते बघण्यासाठी तिला काय झालं आहे ते, पण आता अस्मिता म्हणते मला ते कॉफी हवी होती. तर आता सायली म्हणते पण कॉफी तर तुम्ही आताच घेतली. तर आता अस्मिता म्हणते हो मग राहू दे, आणि आता अस्मिता तिथून चालली जाते आणि आता सायली स्माईल करत असते. आता बाहेर आल्यावर चैतन्य म्हणत असतो की हा सगळा काय प्रकार आहे अर्जुन, आपण त्या कंपनीमध्ये विचारलं तेव्हा त्यांनी आपल्याला सांगितलं की साक्षीचे लोकेशन रिपोर्ट्स आम्हाला कोणी मागितलेच नाही, त्याच्यामुळे आम्ही काही ते बनवलेच नाही आणि दिले नाही. आणि सरंजामेला विचारलं तर तो म्हणतोय की त्याने पर्सनल लेवलला मागितले होते आणि त्याला ते मिळाले सुद्धा, आणि कोर्टात जे लोकेशन रिपोर्ट सबमिट झाले होते ते खोटे होते. त्यावर आता अर्जुन म्हणतो तेच तर, खोटे लोकेशन रिपोर्ट्स आले कुठून. आणि ऑफिसरच्या कामासाठी कोणता ऑफिसर त्याच्या स्वतःच्या पर्सनल मेल ID वरून आता मेल पाठवतो, आणि ते सुद्धा मर्डर केसमध्ये. मला कळत नाही सरंजामेने असं का केलं असेल. तर इकडे आता सीन शिफ्ट होतं, सायली हसत असते. तर विमल विचारते ओ सायलीताई इथे तुमचं बोट कापलंय आणि तुम्ही हसताय, हो किती लागलं तुम्हाला. तर आता सायली म्हणते विमलताई तुम्ही एक गोष्ट पाहिली का, मला लागलं म्हणून अस्मिताताई अशा पुढे आल्या एकदम काळजीने, आणि त्यांनी तुम्हाला हळद लावायला सुद्धा सांगितली. त्यावर आता विमल म्हणते हो खरं आहे. आता पुढे विमल म्हणते की म्हणजे अस्मिता त्यांनी तुमची काळजी घेणं म्हणजे जगातला 8वा अजुबा, आश्चर्य झालंय.
आणि विमल हसू लागते तर सायली म्हणते, अहो विमलताई काय हो, अहो अस्मिताताईच्या मनात माझ्याबद्दल प्रेम असणारच, पण ते आता या निमित्ताने का होईना ते समोर आलंच आणि आता सायली खूप खुश झाली असते. आणि आजचा भाग इथेच संपतो. आता प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता बॉक्स जोडून देते ना सायली, त्यामुळे आता पूर्ण आजी सायलीला एक छानसं गिफ्ट देते. ते झुमके असतात, ते सोन्याचे झुमके असतात प्रेक्षकांना. आणि त्यानंतर इकडे आता अर्जुनला माहीत झालं आहे की सरंजामेच तो व्यक्ती आहे जो आता महिपतचा माणूस आहे आणि त्याने सगळा घोड केला आहे. तर आता अर्जुन आणि सायली त्याच्या घरी जातात आणि अर्जुन थेट त्याची कॉलरच पकडतो आणि अर्जुनला तसा पुरावासुद्धा मिळतो की सरंजामे हा महिपतसोबत इन्व्हॉल्व आहे. तर बघूया प्रेक्षकांनो काय होतं ते उद्या. तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. भेटूया उद्या एका नवीन एपिसोडसोबत. तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद.